या 2 दिवसापासून आम्ही सोनई ते तुळजापूर ही ज्योत या ठिकाणी सोनई आणि सोनईच्या परिसरातील जवळपास 10-20 गावांची मुलं एकत्र येऊन या ठिकाणी या ज्योतचं नियोजन केलं आणि 300 ते 400 मुलं आमच्याबरोबर या महाज्योतमध्ये आहेत. खरा संकल्प 12 वर्षापूर्वी आम्ही केला. 12 वर्षापासून विविध धार्मिक ठिकाणी शक्तिपीठ जे आहेत अशा सगळ्या शक्तिपीठात महाराष्ट्रातून आम्ही ज्योत घेऊन आलो आणि यावर्षी या ठिकाणी तुळजापूरचं या ठिकाणी नियोजन झालं आणि तुळजापूरचं नियोजन झाल्यानंतर 400 मुलं या ठिकाणी आमच्या सोनई आणि परिसरातून त्या ठिकाणी निघाले. आजचा हा आमचा 3रा दिवस प्रवासाचा आहे आणि एक चांगला सुखद अनुभव या ज्योतीबरोबरच एक सामाजिक भावना या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आमच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. अनेक ठिकाणी तुळजापूरपासून आम्ही या ठिकाणी बघतोय की संघर्ष ग्रुप हा जो आहे सर्व चालक मालक संघटना या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जे काही भाविक आहेत त्यांना व्यवस्था देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. तुळजापूरमध्ये आमची गाडी रात्री 12 वाजता फेल झाली होती, तर या संघर्ष ग्रुपच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी रात्रीतून आमची जीप ज्या 2 खराब झाल्या होत्या त्या नीट करून दिल्या आहेत आणि अशा प्रकारचा सेवाभाव हा संघर्ष ग्रुप याच ठिकाणी करतो. ही पदयात्रा किंवा ही ज्योत काढण्यामागचं कारण हेतू हाच आहे की हा समाजातला भरकटलेला तरुण जो आहे तो याच्यामध्ये निश्चित स्वरूपात आपल्याला एकत्र कसं आणता येईल आणि एक सामाजिक भावना कशी निर्माण करता येईल म्हणून 12 वर्षापासून आम्ही सर्व तरुण या ठिकाणी एकत्र करतो. नुसतंच या ठिकाणी एका समाजाचे नाही तर सगळ्या विविध समाजाचे लोक या ठिकाणी आम्ही या ज्योतीमध्ये घेतो आणि एक मोठा नवरात्र उत्सव सोनईला या ठिकाणी आम्ही दरवर्षी करतो. यावर्षी आम्ही मोठमोठे कार्यक्रम त्या ठिकाणी सोनईमध्ये ठेवलेले आहेत. त्यामध्ये आपले कॉमेडीचे टीम जे आहेत भाऊ कदम त्यांचा एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे, तोही उद्याच आहे आणि 16 तारखेला मकरंद अनारसपुरे आणि त्यांची सगळी टीम तोही त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम सोनईमध्ये घेतलेला आहे. म्हणजे सगळं 9 दिवस पूर्ण या ठिकाणी एक उत्सव, गावाचा उत्सव, परिसराचा उत्सव, तालुक्याचा उत्सव असं समजून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण काम करतो आणि आपल्याला सर्वांना या ठिकाणी आजचे अध्यक्ष आहेत संघर्ष ग्रुपचे इथले धानोऱ्याचे नवनाथ पाटील साहेब, त्यांनी या ठिकाणी आमचा एकत्रित सत्कार केला, सन्मान केला आणि या ग्रुपची सगळी माहिती तेही अनेक वर्षापासून तुळजापूरमधून ज्योत घेऊन येत आहेत. त्यांचे बंधू या ठिकाणी आहेत, ते या ठिकाणी शिवसेनेचं तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करतायत. त्यांनी आमचा या मान सन्मान या ठिकाणी केला. मी या गावच्या या परिसराच्या वतीनं आमच्या सगळ्या तालुक्याच्या वतीनं सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार करतो आणि सोनई संघर्ष ग्रुपच्या वतीनं पायी ज्योत सोहळा श्री क्षेत्र तुळजापूर ते श्री क्षेत्र सोनई या ठिकाणी जात असताना धानोरा या ठिकाणी त्यांनी आम्हाला सत्कार आणि सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्व संघर्ष ग्रुप धानोरा आणि परिसर या सर्वांच्या वतीनं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तरी सर्व या संघर्ष ग्रुपच्या सदस्यांना पायी जाताना जे संकट येतात हे सर्व आम्हाला पण अवगत आहेत. गेली 5 वर्ष झालं आम्ही पण पंढरपूर ते धानोरा पायी ज्योत हा प्रोग्राम चालू ठेवलेला आहे. हे संकट कसे येतात, काय कुठं आणि या प्रकारामध्ये सर्व
बंधू भाविक हे सर्व सोय सेवा लाभ कसे घेतात हे सर्वांना अवगत आहे. त्यासाठी या ठिकाणी आम्हाला त्यांनी सर्वांनी जी सेवेची संधी दिली त्याबद्दल मी संघर्ष ग्रुपच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी पदाचा आमरा गावच्या वतीनं सन्माननीय अशोकरावजी खंडार पाटील हे आमरा गावचे वर्तमान सरपंच आहेत. या वर्षीच्या 2018 नवरात्र उत्सवासाठी आम्ही श्री शंकरराव गडाख मित्रमंडळ तसेच आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ गडाख यांच्या सोबतीनं आम्ही सोनई ते तुळजापूर इथून ज्योत पेटवून आम्ही सोनईसाठी रवाना होत आहेत. तर यामध्ये मार्गदर्शन करणारे आम्हाला सुनील भाऊ आमच्या सोबत आहेत. तर या पूर्ण याच्यामध्ये आमच्या सोनई गावातून जवळजवळ 500 ते 600 युवक कार्यकर्ते यामध्ये सहभागी आले आणि उत्स्फूर्त असा याचा प्रतिसाद लाभलाय. तर ही ज्योत घेऊन आम्ही सोनईकडे प्रस्थान करत आहोत. यामध्ये आम्हाला सर्वाधिक आणखी एका ग्रुपचा आम्हाला पाठिंबा लाभला, तो म्हणजे संघर्ष ग्रुप. यामध्ये पदोपावली आम्हाला त्यांनी चांगला सपोर्ट केला. त्यांचे मी जाहीरपणे शंकरराव गडाख युवा मंचतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो.